अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी सोलापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शनिवारी पूर्ण रेल्वेज बुक करण्यात आली। या अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाजपा कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या रेल्वे स्थानकात हजेरी लावून प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। गेल्या महिन्याच्या 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समस्त हिंदू सकल समाजाच्या आराध्य दैवत श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना केली। गेल्या 500 वर्षाहून अधिक काळ या सुवर्ण क्षणांची वाट पाहतोय, तो क्षण आता आला। दररोज हजारो भाविक प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येत गर्दी करतात। अयोध्येत विविध ठिकाणी विविध उपक्रमांच्या अंतर्गत या आलेल्या भाविकांची सेवा कार्य होत आहे। महाराष्ट्रासह देशभरातून दररोज अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी थेट रेल्वेगाड्या, खासगी बसेस व गाड्या सोडण्यात येत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदार खासदारांकडून भाजपाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अयोध्या दर्शनासाठी सोय करण्यात येते। अशाच पद्धतीनं सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरातील निवडक 1200 ते 1400 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अयोध्या दर्शनाची सोय केली। या दौऱ्यात अनेक ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांचा समावेश आहे। भाजपाच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी सहभागी झाले होते। महिला आघाडीच्या वतीनं अनेक महिला या अयोध्या दौऱ्यात सक्रिय सहभागी झाल्यात। तसेच पालिकेचे आजी माजी नगरसेवक व त्यांच्या आप्तेष्टांचा यामध्ये समावेश आहे। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्रीरामांच्या घोषणा दिल्यात। यावेळी जनदर्पण न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे माजी नगरसेवक नवखे इच्छुक महिला मंडळींनी अयोध्या दौऱ्याबाबत उत्सुकता स्पष्ट केली। त्या सर्वांच्या या बोलक्या प्रतिक्रिया। अयोध्याला चाललो काय वाटतंय? रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम। स्पेशल ट्रेन करून सोलापूर शहराच्या वतीनं या ठिकाणी अयोध्येला रवाना होत आहोत आणि या ठिकाणी जवळपास संपूर्ण ट्रेन स्पेशल केल्याबद्दल मी पार्टीचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुभाष देशमुख आणि विजय देशमुख मालकांचा आभार व्यक्त करतो। कारण प्रत्येकांना हौस आहे की राम मंदिर स्थापना झाल्यापासून कधी एकदा अयोध्येला जातो असं आतुरता जे मनात झाली होती। कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण करत असल्याबद्दल मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा आभार व्यक्त करतो। बीजेपीच्या कारण आज नरेंद्र मोदींनी रामलल्लाचं जे मंदिर उभारणी केलं, त्या मंदिरच्या दर्शनासाठी बीजेपीला आज लाभ मिळाला। आम्ही सगळे आतुरतेने रामलल्लाच्या दर्शनाला जात आहोत आणि सगळ्यांना तेवढाच उत्साह आहे आणि नरेंद्र मोदींचं आम्ही करावं तेवढं कौतुक कमी आहे। आनंद झालेला आहे। कधी एकदा अयोध्येला जाऊ असं झालंय। सोलापुरातून 1200 लोक अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला जात आहोत। आम्हाला ही संधी या ठिकाणी विजयकुमार देशमुख मालकांनी उपलब्ध करून दिली। मी सर्वप्रथम देशमुख मालकांचं आभार मानतो। आमच्याप्रमाणे बऱ्याच लोकांना ज्यांच्या ध्यानीमनी स्वप्नी सुद्धा नव्हतं की आम्ही रामलल्लाचं दर्शन घेऊ, अशा बऱ्याच लोकांना आज या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली। मी शतशः विजय देशमुख मालकांचा आभार मानतो। शनिवारी सोलापुरातील स्थानकावरून निघालेली ही रेल्वे अयोध्येत तब्बल 38 तासांच्या प्रवासानंतर सोमवारी सकाळी 10 वाजता पोहोचणार आहे। दर्शनानंतर मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता सोलापूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे।